तुकाराम मुंडे यांची बदली करू नका, विधानसभेत आमदार किशोरप्पा पाटील यांची ठाम मागणी. जनतेच्या आरोग्याचा प्रश्न. नमस्कार, मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. मित्रांनो, आज विधानसभेत असा एक मुद्दा मांडला गेला जो केवळ एका अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय नाही, तर महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि जनहिताशी संबंधित आहे. पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी विधानसभेत शासनाकडे ठाम मागणी केली. अन्न व प्रशासन विभागात कार्यरत असलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली करू नका आणि त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत याच विभागात काम करण्याची संधी द्यावी. आता पाहूया विधानसभेत आमदार किशोरप्पा पाटील यांनी नेमकं काय सांगितलं ते आपण ऐकूया. मी पहिल्यांदा तर या अन्न व औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी म्हणून तुकारामजी मुंडे साहेब त्या दिवसापासून आले, त्या 25 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये 27 वेळा बदली झालेली आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता पहिल्यांदा त्यांच्या सर्व्हिस मध्ये एक अतिशय सुंदर असं डिपार्टमेंट त्यांना मिळालं आहे की ज्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बालगोपालांपासून तर आमच्या माता भगिनींपर्यंतचं आयुष्य जे बर्बाद होणार होतं त्याच्यापासून ते वाचलेलं आहे. किमान आता त्यांना त्यांच्या विषयाला शोभून असलेलं हे डिपार्टमेंट मिळालेलं आहे. त्यांची 3 वर्ष तरी कमीत कमी आमची तर इच्छा आहे की त्यांचं रिटायरमेंट पर्यंत हे डिपार्टमेंट असावं, पण किमान 3 वर्ष या महाराष्ट्राला लाईन लागेपर्यंत बदली होणार नाही का, असा माझा प्रश्न आहे. त्याला आपण उत्तर द्यावं. मित्रांनो, आपण आमदाराची भूमिका ऐकली. तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातले प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सुमारे 25 वर्षाच्या सेवेत तब्बल 27 वेळा बदली झाली. अनेकदा कठोर कारवाया, नियमाचं अंमलबजावणी आणि दबावाला न झुकता काम केल्यामुळे त्यांची वारंवार बदली झाल्याची चर्चा होत आली आहे. मात्र प्रत्येक नवीन ठिकाणी त्यांनी पुन्हा त्याच जोमाने काम सुरू केलं. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांनी भेसळयुक्त अन्न पदार्थ, बनावट औषधं आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक ठिकाणी भेसळयुक्त भीती निर्माण झाली आहे, तर सामान्य नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे. मित्रांनो, आपण रोज जो दूध, मसाले, तेल, मिठाई, औषधं किंवा इतर खाद्यपदार्थ वापरतो त्यात भेसळ असेल तर त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होऊ शकतो. अशा भेसळमुळे अन्नातून विषबाधा, यकृत आणि मूत्रपिंडाचे विकार, पचनाचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधामुळे उपचारही अपयशी ठरू शकतात. त्यामुळे भेसळ विरोधातील कारवाई हा फक्त प्रशासकीय विषय नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत तुकाराम मुंडे यासारख्या अधिकारी निर्भयपणे काम करत असेल तर त्याला काम करण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळणं ही जनतेची अपेक्षा आहे. आणि याच जनभावनेला आवाज देण्याचं काम आज आमदार किशोरप्पा पाटील यांनी विधानसभेत केले आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या प्रामाणिक कामाची दखल घेत जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सभागृहात मांडणे ही निश्चित कौतुकास्पद बाब आहे. कारण त्यांनी केवळ एका अधिकाऱ्याची बाजू मांडली नाही, तर लाखो नागरिकांच्या सुरक्षित आरोग्याची बाजू मांडली आहे. शेवटी एकच जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण आणि पाठबळ मिळालं तर त्याचा फायदा सामान्य माणसालाच होईल. आणि अशा जनहिताच्या मुद्द्यासाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीचंही स्वागत झालं पाहिजे. या विषयावर तुमचं मत काय? तुकाराम मुंडे यांना याच विभागात काम सुरू ठेवण्याची संधी मिळावी असं तुम्हाला वाटतं का? आणि आमदार किशोरप्पा पाटील यांनी मांडलेल्या या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.